शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ज्ञानाचा भाग हा आता 13वा अध्याय. विशेष करून 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे शरीर क्षेत्र आहे आणि याला जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ आहे. मेन तत्वज्ञानाची बैठक आहे. बाकी जगात परमात्मा आहे वगैरे आपल्याला काय कळत नाही. आपण त्याचं ठरवलेलं असतं, ऐकून ठरवलेलं असतं, मानलेलं असतं, सगळीकडे व्यापून आहे, कुठं काय दिसतच नाही, सगळीकडे व्यापून आहे. हे आपण कन्सेप्च्युअली मान्य केलेलं आहे बौद्धिक दृष्टीने. पण मी आहे याच्या बाबतीत काही कन्सेप्च्युअल पार्ट नाही आहे, तो शुअर आहे. मी आहे याच्या बाबतीत आणि त्याच्याबद्दल बोलतायत. मी विश्वातला परमात्म्याबद्दल बोलतातच आहेत म्हणजे, परंतु ते नंतर बोलतायत. पहिल्यांदा शरीरामध्ये जे जाणवतं तत्व, आत्मतत्व, ते क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. त्याचंच मी हे स्फुरण असल्यामुळे, म्हणजे स्फुरण म्हणजे त्याच्यावरती दोन शक्ती कार्य करतात. एक शक्ती म्हणजे चेतना शक्ती, ज्याच्यामुळे शरीर चालतं, आणि दुसरी म्हणजे ज्ञानशक्ती, कॉन्शियसनेस, जाणीव. लिव्हिंग फोर्स असणं एवढं इनफ नाहीये. कॉन्शियसनेस म्हणजे पर्पज ऑफ लाईफ फक्त जिवंत असणे हे नाहीये मानवी जीवनाचं. बाकीच्या जीवनाच्या बाबतीत आपण विचार नको करायला, म्हणजे तिथं डोकं घालायची गरज नाही. तर मानवी जीवनाचं पर्पज नुसतं जिवंत असणं हे नाहीये. कृतार्थता हा एक फॅक्टर असतो अंतःकरणाचा, आणि तो खूप त्रास देत असतो त्याला. असेसमेंट सारखी चालू असते, आपण काय अचीव केलं, याचं कारण इव्होल्युशनरी हायर स्टेजमध्ये आहे. आणि त्या इव्होल्युशनमध्ये शारीरिक इव्होल्युशन, मानसिक आणि बौद्धिक, याच्यामध्ये शारीरिक इव्होल्युशनला आपण काहीच नाही करू शकत. आपल्या हातात काहीच नाही शारीरिक इव्होल्युशनला. फक्त यूज आणि डिसयूज थेरी आहे एक, त्यानुसार लॅमार्क म्हणून होता सायंटिस्ट. जे अवयव आपण वापरले नाहीत ते हळूहळू एक्सटिंक्ट होतात. म्हणजे शेपटी वगैरे आपली गेलेली आहे. तर त्याचा आपण एवढाच विचार करायचा की डोकं वापरलं पाहिजे, नाही तर जायची शक्यता आहे काही काळानंतर. त्यामुळे जे आवश्यक ऑर्गन्स आहेत त्याच्यामधला हा एक भाग आहे की वापरत राहिलं पाहिजे. पण फिजिकल इव्होल्युशनच्या बाबतीमध्ये आपण एका जनरेशनमध्ये काहीच नाही करू शकत, आणि आपण आत्ता काहीच करू शकत नाही आहोत. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स. मेंटल आणि इंटेलेक्च्युअल इव्होल्युशन या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती काही माणसं खूप उच्च पातळीवरती वाटतात, पाहिल्यानंतर सुद्धा वाटतात. ग्रेटच असतात ती. अब्दुल कलाम उदाहरणार्थ, असं त्यांना पाहिल्यानंतरच डिव्हाइन वाटायचं. म्हणजे हा माणूस नाहीये कशात लिप्त हे कळायचं. म्हणजे भारतासारखा हिंदुत्व प्रधान देश, त्यात कुठेही न अवघडलेला माणूस, हा
कधी अवघडलेलं नाही, बोलण्यात अवघडलेलं नाही, कशात नाही, चेहऱ्यावरचं हास्य नेहमी तसंच असायचं. म्हणून इव्हॉल्ड असतात ती माणसं. आणि त्या इव्होल्युशनची जी पातळी आहे त्या पातळीमध्ये नेहमी ट्रूथ काय आहे विश्वाच्या पाठीमागे, त्याच्याशी माझा संबंध काय हे पाहण्याची टेंडन्सी असते, नॅचरल टेंडन्सी. इव्हॉल्ड माइंडमध्ये हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं, नक्की असते. आणि भगवद्गीता किंवा पूर्वापार ही गोष्ट चालत आलेली आहे की उपनिषद, तत्पूर्वी काल जे संशोधकच होते ते सगळे ऋषी, हे किती डिफिकल्ट आहे की परमात्मा म्हणून जी मला भावना निर्माण होते ती माझ्या आतमध्ये शोधायची, अशा प्रकारचा कन्सेप्ट डेव्हलप होणं इज सो डिफिकल्ट. काहीतरी आपण ऑब्जेक्टिव्हली बाहेरच शोधायचा प्रयत्न करतच असतो. आणि प्रत्येक वेळेला आपण लहानपणापासून आपल्याला सतत प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्टिव्हली पाहायची सवय आहे. त्यामुळे परमात्मा पण ऑब्जेक्टिव्हली पाहावा अशाच प्रकारची टेंडन्सी असते. असं असताना तसं करता येणार नाहीये आणि स्वतःच्या आतमध्येच ते पाहायला पाहिजे. आणि जर ते तत्व जर का इटर्नल असेल तर ते 2-3 त्याच्या कॅटेगरीज असतील. एक म्हणजे ते निराकार असेल, ही एक पहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सर्वव्यापी असेल, कारण की ते सगळीकडेच असायला लागेल, काही ठिकाणी ते नाही आहे असं होऊ शकणार नाही. हे सगळे कन्सेप्ट त्या काळात डेव्हलप झाले. आणि तसं जर का असेल तर जर सगळीकडेच असेल तर माझ्यामध्ये पण असलंच पाहिजे. आणि मग जर शोधायचं असेल तर मी बाहेर कुठं शोधण्याच्या ऐवजी माझ्या आतमध्ये शोधणं सोयीस्कर आहे, असं थेरॉटिकल डिडक्शन त्या गोष्टीचं त्या काळात, म्हणजे जिथे आम्ही विचारच करू शकत नाही ज्या काळामध्ये. म्हणून विवेकानंदांना एकाने इंग्लंडमध्ये विचारलं होतं की इतके तुमचे जर का पूर्वज इतके ॲडव्हान्स होते तर मग त्यांनी सगळीकडे धर्माचा प्रचार त्यांच्या का नाही केला, आम्ही जसा आमच्या धर्माचा प्रचार करतो तसा. त्यामुळे ते ज्या वेळेला ॲडव्हान्स होते त्यावेळेला तुम्ही लोक गुहांमध्ये नग्न अंगाला रंग पासून फिरत होता, तिथं काय धर्माचा प्रचार तुम्हाला त्यावेळेला धर्माचा प्रचार कसा करणार तुमच्यामध्ये, असं त्यांनी तिथं सांगितलं इंग्लंडमध्ये. अरे भयंकर ठणकून बोलत असत. म्हणजे सांगायचं असं की खूप एन्शंट अशा प्रकारची ही जाणीव वेगळ्या वेगळ्या मानव समूहांमध्ये सुद्धा ही आहे. म्हणजे फक्त भारतीय किंवा हिंदू समाजामध्ये किंवा म्हणजे त्या काळात इकडे राहत असलेल्या या ऋषीमुनींच्या मध्ये जशी होती तशी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इव्हॉल्व झालेल्या मनुष्य जातींच्या मध्ये, मनुष्याच्या समूहांच्या मध्ये ही जाणीव होती. आणि ते जसे जसे प्रगत असत इंटरनल ह्या गोष्टींच्या मध्ये की मटेरियल गोष्टींच्या मध्येच फक्त वावरणं हे जीवन ज्यांचं नाही आहे, अशा प्रकारचे वेगळे तेजस्वी असे दिसत असत, त्या समूहाला पण ते वाटत असत तसे. आणि ते फार मोठे श्रीमंत किंवा संपन्न किंवा अशा प्रकारचे काही नसले तरी तो समुदाय त्यांना मानत असे. तर त्या ठिकाणचे जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले त्या लोकांच्या मध्ये ते दिव्य शक्ती प्रगट होत होत्या आणि त्यांना काही त्या बाह्य गोष्टीशी संबंधित नव्हते. त्यांनी आतमध्येच ते जाणून टाकलं होतं की ते तत्व, हा जो तत्वाचा मला आतमध्ये येणारा अनुभव आहे तो संबंध विश्वामध्ये असलेल्या तत्वाचाच वस्तुता आहे. परंतु universal consciousness is divided into individual consciousness by the factor aham. म्हणून युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे. म्हणून मी क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, हे विधान आहे. सर्व क्षेत्रांच्या मध्ये मी क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे परमात्मा स्वरूपामध्ये भगवान सांगतायत आता की मीच सर्व क्षेत्रांच्या मध्ये म्हणजे देहांच्या मध्ये क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे माझ्यामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे, जो ज्याला मी म्हणतो, ते परमात्म्याचं स्वरूप आहे असं भगवंतांना म्हणायचं. आणि मी ज्याला मी म्हणतो
ते माझं मी आणि दुसरा माणूस ज्याला मी म्हणत असतो त्याचं मी हे सेम असतं. तो पण त्याच इंटेन्सिटीने त्याला मी म्हणत असतो. प्रत्येक जण त्याला मी म्हणत असतो. म्हणून क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. प्रत्येकाला त्या ठिकाणी हे मी जाणवत असतं आणि प्रत्येकाचं ते जाणवणं सारखंच असतं आणि प्रत्येकाचं त्याच्यावर सारखंच प्रेम असतं. त्याला मी म्हणतो ते म्हणून हे युनिव्हर्सल आहे आणि तो सगळा जो मी आहे तो मीच आहे असं भगवान म्हणतो. असं ब्युटी आहे याच्यामध्ये. अशी याच्यामध्ये सौंदर्य. तत्वज्ञानाचं सौंदर्य एक वेगळंच असतं. सौंदर्य भावनेचं सौंदर्य वेगळं असतं, तसं ज्ञानाचं सौंदर्य एक वेगळं असतं. तत्वज्ञानाचं ब्युटिफुल सौंदर्य भगवद्गीतेमध्ये मांडलेलं आहे, अनेक ठिकाणी उपनिषदांमध्ये पण मांडलेलं आहे, पण गीतेमध्ये जास्त सुंदर रीती ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं जे विवरण केलं त्याच्यातनं अजून अफलातून होतं. शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये संबंध कसा आहे त्याच्यावरती गीतेने असं म्हणलं की नैनम चिंतन्ते शस्त्राने. शस्त्राने त्या आत्म्याला काय होत नाही. अरे पण शरीराला होतं. तर त्यांनी असं सांगितलं की आत्म्याला कसं होत नाही. त्यांनी असं सांगितलं की सावलीवरती जर शस्त्राचा आघात केला तर शरीराला जसं काही होत नाही तसं शरीरावर केला तर आत्म्याला काही होत नाही. एक्सप्लेनेशनची ब्युटी आहे. शरीरावर गेलं तर आत्म्याला काही होत नाही, सावलीवर आघात केला तर शरीराला काही होत नाही. तसं असे एकंदर एक्सप्लेनेशनचा भाग आहे की सगळे घट आहेत. प्रत्येक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. पाणी आहे, सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तद्वत चिदाभास म्हणतात त्याला. माझा मी असं जे स्फुरण आहे ते चैतन्याचं प्रतिबिंब, म्हणजे आपण प्रतिबिंब म्हणू कारण की आपल्याला समजायला ते सोपं आहे. अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाला मी म्हणतो, त्याला चिदाभास असं म्हणतात. चैतन्य हे अंतःकरण सापेक्ष नाही आहे, पण त्याचं समजणं अंतःकरण सापेक्ष आहे. म्हणून सूर्य पाहण्याच्यासाठी म्हणून मला सूर्याकडे डायरेक्ट पाहता येईल, पण मला प्रत्येक घटामध्ये सूर्य दिसतो. प्रतिबिंब सूर्य. तो सूर्य आहे की नाही? सूर्य आहे, प्रतिबिंब सूर्य आहे. तसं मी असं जे मी स्वतःला म्हणतो ते प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब ज्याचा आहे तो परमात्मा प्रत्येक क्षेत्रात आत्मरूपाने आहे. त्याला क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. मग तो प्रत्येक ठिकाणी आहे जो तो आणि मला मी असं जे वाटतं ते सेम आहे का? तर त्याच्यामध्ये फरक असा आहे की हे प्रतिबिंब आहे, मला जे मी वाटतं ते, तोच पर्सनॅलिटी सेल्फ होतो. तोच पर्सनॅलिटी सेल्फ होतो आणि तोच ऍक्च्युअली आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतो. पर्सनॅलिटी सेल्फ मूळ स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतो. आत्मा जाणतच असतो सर्व काही. तर जो जाणण्याचा प्रयत्न करतोय तो प्रतिबिंब सूर्य आहे. मी असं जे मला वाटतं ते त्यालाच चिदाभास असं म्हणतात. चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरण सापेक्ष असलेला. अंतःकरण नसलं तर मी नाहीच आहे. अंतःकरणाशी सापेक्ष असतो हा मी, वृत्तीत्मक असतो. अंतःकरण गेलं तर काय होईल? तर घट फोडला आणि पाणी निघून गेलं तर तिथला सूर्य कुठं जातो? तिथं तो जातो. मूळ स्वरूप. म्हणून अंतःकरण वृत्ती जर का शांत झाल्या
तर त्या मीला आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि हे जे त्याचं ज्ञान आहे त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. आत्म्याला कधी आत्मज्ञान होत नाही. आत्मा हा ज्ञानस्वरूपच आहे. पण हे जे प्रतिबिंब सूर्य आहे त्याला मूळ बिंबाचं ज्ञान होतं, मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि क्षेत्रज्ञ हे जे स्वरूप आहे ते त्याला कळतं, आपलं स्वतःचं मूळ स्वरूप हे आहे म्हणून. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्यज ज्ञानम मतम मम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान आहे तेच खरं ज्ञान आहे असं माझं मत आहे. म्हणजे सिद्धांतच, भगवंताचं मत म्हणजे सिद्धांत. एकूण हे आपण वैचारिक दृष्टीने समजून घेतलं पाहिजे की आपण काय करतो आहोत आणि कुठे आहोत आणि काय आहे ते. तसं त्याच्या पाठीमागचं तत्व समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि ते तत्व या 13व्या अध्यायामध्ये फार अप्रतिम रीतीने समजून सांगितलं. म्हणजे सगळ्या उपनिषदांच्या मध्ये जे जे काही म्हणून त्या तत्वाबद्दल सांगितलं ते सगळं भगवद्गीतेमध्ये ब्युटिफुली 13व्या अध्यायात आहे. 15व्या अध्यायात पण आहे, पण 13व्या अध्यायामध्ये जास्ती शास्त्र पद्धतीने सांगितलंय. 15व्या अध्यायामध्ये थोडंसं काव्य पद्धतीने सांगितलंय. अर्थात नंतर ते शास्त्र पद्धतीने सांगितलंय, पण ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छन्नांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित्. ऊर्ध्वमूल अधशाख म्हणजे मग ते काव्य सुरू झालं त्याचं. पण इथं असं नाही सांगितलं. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. इदम शरीरम कौन्तेय. क्षेत्र काय? इदम शरीरम कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं पराहु क्षेत्रज्ञ इति तद्विद. याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. मी याला जाणतो तो सगळ्या क्षेत्राला आपणच जाणतो. माझ्या पोटात कुठं दुखतं आहे मी जाणतो, कारण तिथं दुखतं ते मला कळतं. सर्व क्षेत्राला थोडक्यात म्हणजे एक क्षेत्र हे मी जाणतो. त्याचे अगदी डिटेल्स जाणत नसेल त्याच्या बाबतीमध्ये, त्या पातळीवरती ते घ्यायचंच नाही मुळी. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि हे विधान आहे. म्हणून यथा सर्वगतम सूक्ष्मात आकाशम नोपलिप्यते. सगळ्या ठिकाणी सूक्ष्म असल्यामुळे आकाश सगळ्या ठिकाणी आहे. सूक्ष्म जर का नसतं तर ते अडकलं असतं कुठेतरी. पण सूक्ष्माती सूक्ष्म असा अणू, त्याच्यामध्ये सुद्धा स्पेस आहे. किंवा स्पेस हीच मेन गोष्ट आहे आणि त्यामुळे मॅटर खूप कमी आहे. तसं परमात्मा तत्व आहे असं भगवद्गीता सांगते. तसं शरीरामध्ये आत्मा असून तो कशामध्ये लिप्त होत नाही. शरीराच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तो असून लिप्त होत नाही. प्रत्येक ठिकाणी आकाशाचा दृष्टांत दिला जातो. मग आकाशच का परमात्मा म्हणू नये असा एक प्रश्न दासबोधामध्ये उपस्थित केला समर्थांनी. आकाश सगळीकडे, आकाशच जसं सूक्ष्म आहे, सगळीकडे आहे, निराकार आहे, मग परमात्माचं वर्णन पण तसंच आहे. मग आकाश आणि परमात्मा सेम म्हणायला काय हरकत आहे? तर त्याच्यावर त्याने सांगितलं की आकाश हे अज्ञान स्वरूप आहे आणि परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे. हा फरक आहे. आकाशाला जाणीव नाही, जड आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. त्या काहीच कळत नसलेलं जर का असतं तर ते गव्हर्न कसं करेल?
आणि आकाश हे सर्वत्र नसण्यातून आहे आणि परमात्मा हा सर्वत्र असण्यातून आहे, असा फरक आहे. सॉलिड सूक्ष्म फरक सांगेल. आकाश स्वतंत्रपणाने जाणता येतं की हे आकाश आहे, पण परमात्मा स्वतंत्रपणाने जाणता येत नाही. आत्मतत्ववत ज्या वेळेला चित्त होतं तेव्हाच तो जाणता येतो. हा परमात्मा असं सांगता येत नाही, हे आकाश असं सांगता येतं. व हा सर्वत्र जरी असला तरी तो ज्ञानस्वरूपेन तो दृश्याने जाणता येणार नाही, डोळ्यांनी जाणता येणार नाही, तो ज्ञानानेच फक्त जाणता येणार. हा त्याच्यातला फरक आहे. इतकं पुरे आहे आपल्याला आज दमायला, याच्यापेक्षा जास्त नका. पण सुंदर आहे, याच्यात काही शंकाच नाही. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.